नमस्कार. पुस्तकं आणि बरंच काही आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. तर वाचन सुरू आहे. पुस्तक वपुर्झा, पान नंबर 59वरचा हा पॅरा. बघा तुम्हाला आवडतो का? आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. मी हॉस्पिटलात गेलो. सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स केल्या. सब कुछ नॉर्मल. मी विचार केला, आज सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण आयुष्यात एक वेळ अशी येणारच आहे की रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणतील, जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून घ्या. मरण येणारच ह्या एका सत्याला ते केवळ कटू आहे म्हणून आपण किती डावलतो. त्या भीषण सत्याची आपण आयुष्यभर आठवण ठेवत नाही. उपेक्षा करतो म्हणून शेवटी आपला जीव घेतल्यावरच ते शांत होतं. मग विचार केला की मरण येणारच, कोणती तरी व्याधी घेऊन येणार. मग मी एका दुपारी वॉर्डात चक्कर टाकली. आजारपणातही एवढ्या व्हरायटीज असतील असं वाटलं नव्हतं हो. 60 रोगी, 60 तऱ्हेचे. ह्यातलंच काहीतरी एक आपल्या वाट्याला येणार, तेव्हा कोणता प्रकार निवडावा? खूप विचार केला. कसलं काय, एकही प्रकार न निवडता कॉटवर येऊन पडलो. असं का झालं? तर म्हातारपण म्हटलं की म्हातारपणाची तरतूद आपण फक्त पैशांची केली की संपलं असं समजतो. ते चूक आहे. म्हातारपण स्वीकारण्याची फार मोठी तयारी करावी लागते, हे शिकलो. मानसिक तयारी. आपली इच्छा असो वा नसो, तो न आवडणारा पाहुणा घरात कायमचा राहायला येणार आहे, ह्यात वादच नाही. ज्या घरात तो वास्तव्याला येणार आहे त्याचेच वासे तो मोजणार आहे, हे आत्तापासूनच गृहीत धरायला हवं. ती शक्ती कमावणं हे शिकलो.